नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की कपाशीला पहिली आणि दुसरी फवारणी कोणती करावी. तर मित्रांनो, हा 45 दिवसाचा प्लॉट आहे. याच्यावर मी 30 दिवसाला पहिली फवारणी घेतली होती. इमिडाक्लोप्रिड 17.8%. म्हणजे तुमच्या साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर कॅम्प्युटर, पण ते स्वस्त कंपनीचं, हे बाहेरचं नाही. बाहेरचं जर घ्यायला गेले तर 3200 रुपये लिटर आहे. आणि साधं कॉम्प्युटर जर घ्यायला गेले, टाटाचं म्हणा दुसऱ्या याचं, तर 1500 किंवा 1600पेक्षा जास्त नाही. आणि मी पहिला फवारणी साधं कॅम्प्युटर घेतलं, टाटा कंपनीचं, 1500 रुपये लिटरवाला. आणि 20 लिटरच्या पंपसाठी 15 ml घेतलं. आणि 15 लिटरच्या पंपसाठी तुम्ही 10 ml घेऊ शकता. आणि दुसरी फवारणी आता मी घेणार आहे. सध्या तर काही आवश्यकता नाही फवारणीची. बघू शकता, पानं एकदम कवळे आहेत. बघू शकता एकदम, किती हातात बी चुरा करले तरी एकदम फैलून राहिले. तर याच्यावर मी दुसरा फवारा घेईल. आता हा 45 दिवस झाला आहे. 50 दिवसांनी याच्यावर दुसरा फवारा घेईल. आशाटाप आणि इमिडाक्लोप्रिड 17.8%, साधं कॅम्प्युटर. आशाटाप हे 30 ग्रॅम घ्यायचं. आणि 20 लिटरचा पंप असेल तर इमिडाक्लोप्रिड हे 15 ml घ्यायचं. आणि 15 लिटरचा जर पंप असेल तर 10 ml घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये नंतर 50 किंवा 100 ग्रॅम आपला युरिया, जो थैलीचा मिळतो तो 45 किलोवाला, त्याच्यामधून 100 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम हा आपण त्याच्यामध्ये टाकू शकता. तुम्हाला आता युरियाचे गुणधर्म सांगितो. तो युरिया टाकला की कपाशीची पानं हे मऊ राहतात. आणि औषधी ही पूर्ण झाडामध्ये अंतरप्रवाही प्रमाणे पूर्ण झाडामध्ये जाते. युरियाचे हे घटक आहे. आपण राऊंडअपमध्ये पण युरिया घेतो, त्याचं हेच कारण आहे की ते या पानाचे छिद्र मोकळे करून त्याच्यात औषध लवकर जाते, म्हणून आपण युरियाचा वापर करतो. तर तुम्ही आशाटाप आणि इमिडाक्लोप्रिड याच्यामध्ये 50 किंवा 100 ग्रॅम युरिया हा घेऊ शकता. हा दुसरा फवारा आहे. आणि दुसरे खताचे व्यवस्थापन म्हणजे आता याला मी करणार आहे, 50 दिवसांनी दुसरे खत टाकणार आहे. आणि त्याच्यावर फवारा घेणार आहे 30 दिवसांनी. तर 50 दिवसांनी याच्यावर खत टाकत असताना मी 10 एकरी एक बॅग 10-26-26 आणि 5-10 किलो युरिया हा टाकणार आहे. बघू शकता तुम्ही, अंतर खूप वाढत आहे. फळफांदी ते 3 बोट आहे. जास्त अंतर पडू नये म्हणून युरिया कमी घ्यायचा. दुसऱ्या डोसमध्ये एकरी एक बॅग 10-26 आणि 10 किलो युरिया घ्यायचा. आणि फवारा त्याच्यावर घेणार आहे मी आशाटाप आणि इमिडाक्लोप्रिड 17.8%. आशाटाप हे 30 ग्रॅम घ्यायचं. आणि इमिडाक्लोप्रिड हे 15 ml किंवा 10 ml दोघेमधून एक घेऊ शकता. असा हा दुसरा फवारा. आणि औषधी पंपमध्ये टाकल्यानंतर 100 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम हा युरिया आपण पंपमध्ये नंतर टाकायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. कारण मी असेच शेतीविषयक आणि कापसाविषयी माहितीसाठी व्हिडिओ यूट्यूबवर टाकत असतो. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.